हॅलो एव्हरीवन, आज पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत मुलींविषयी. खास करून म्हणजे त्यांच्या बाबतीविषयी आपण बोलणार आहोत की कुठल्या वयामध्ये मुलींनी लग्न केलं पाहिजे आणि म्हणजे काय काय गोष्टी सामोरे जातात, काय अडचणी येतात, त्या सगळ्यांविषयी आपण बोलूया. हल्ली तर तुम्ही सगळे बघतच असाल, प्रत्येक घरामध्ये एक लव्ह मॅरेज तर असतंच. मी अरेंज मॅरेज किंवा लव्ह मॅरेज याच्या म्हणजे विरोधात नाही आहे. ठीक आहे, कुठलेही लग्न करा, सुखी राहा, बस एवढंच पाहिजे असतं आईवडिलांना. फक्त एवढंच आहे की काही मुली ना अशा स्टेप्स घेतात की ज्याच्याने आईवडिलांची मान वाकली जाते किंवा मग त्यांना त्यांना जीव देखील गमवावा लागतो. कारण मुलं-मुली अशा कंडिशनमध्येच नसतात की ते त्यांच्या आईवडिलांचा विचार करतील. त्यावेळेस त्यांच्या डोळ्यासमोर फक्त एक असतं की आपल्याला आपला जो आवडता पार्टनर आहे तो मिळवावा आणि म्हणून त्यासाठी ते अतोनात प्रयत्न करत असतात. ज्यावेळेस आईवडील म्हणजे ऐकत नाही, त्यावेळेस ते चुकीची पावलं घेतात. पण मला असं वाटतं की तुम्हाला जर तुमच्याच मनाचं देखील जरी करायचं असेल, तर वेट करा. म्हणजे तुम्ही कुणा इतराशी पण लग्न नका करू, पण वेट करा, की तुमचे आईवडील कन्विन्स होतील. म्हणजे कधी ना कधी ते तयार होतील तुम्हाला बघून. पण असं आईवडिलांचं मन दुखवून जर तुम्ही तुमचं घर बांधत असाल, तर तुम्ही लाईफमध्ये कधीच सुखी नसाल. त्यामुळे थोडं आईवडिलांची जरा म्हणजे त्यांचा मान राखा. त्यांना सोबत घेऊनच कुठले पण स्टेप्स घ्या लाईफमध्ये. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे की प्रत्येकाच्या घरामध्ये एक मुलगी असते आणि प्रत्येक आईवडिलांना सगळे त्याचे मुलं-मुली सगळे समानच असतात आणि ते त्यांना शिक्षणही त्या पद्धतीने देतात. काही मुलं शिकतात, काही नाही शिकत. तर ते प्रत्येकाचे म्हणजे ग्रास्पिंग पॉवरवर असतं. एखाद्याला आवड असते, एखाद्याला नसते. मग ज्याला नसते त्याला कुठल्या दुसऱ्या क्षेत्रामध्ये आवड असेल, तर ते ओळखणं फार इम्पॉर्टंट आहे. जसं मला वाटतं स्पेशली म्हणजे मी एक मुलगी आहे म्हणून मी सांगते, की मुलींना ना नेहमी आपण खूप साऱ्या गोष्टी शिकवायला पाहिजे. कारण कसं आहे मुलींचं आयुष्य म्हणजे मुलीला दुसऱ्याच्या घरी जाणं आहे. मग त्यानंतर मग जे काही ते लोकं डिसिजन घेतील त्यांच्यानुसार मग तिला राहावं लागतं. पण मग मी म्हणजे तेही सांगेल, की का मला असं वाटतं, की मुलींना खूप साऱ्या गोष्टी आपण शिकवायला पाहिजे. आणि भरपूर पालक म्हणजे जे जुने विचारांचे होते, त्यांना असं वाटायचं, की मुलगी ही परकधन आहे, दुसऱ्याच्याच घरी जाणार आहे. मग तिला इतकं शिकून काय करायचं? तिला आपण जास्त शिकून आपलाच पैसा वाया जाणार आहे आणि ती लोकांना फायदा करून देणार आहे. तर ही एकदम चुकीची समजूत आहे. पण ठीक आहे आता तो काळ एक वेगळा होता, हा काळ एक वेगळा आहे. आजकाल मुली देखील मुलांच्या बरोबरीने कॉम्पिटिशनमध्ये आहेत. त्या आईवडिलांची तितकीच काळजी घेतात, उलट जास्त घेतात मुलांपेक्षा. त्याच्यामुळं मला मुलींचं महत्त्व जास्त आहे आणि मला मुली फार आवडतात. मुलींना जर जास्त कला जर येत असतील ना, तर ती कधीच कोणावरती डिपेंडेंट राहू शकत नाही. समजा तुमचं लग्न वगैरे झालं, लवकर लग्न करून दिलं आणि लग्नानंतर जर सासरकडचे लोकं तुम्हाला जॉब करू देत नसेल, काही करू देत नसेल, तर तुम्ही कुठल्या तुमच्यामध्ये कला असतील, जसं तुम्हाला रांगोळी काढता येत असेल, मेहंदी काढता येते, शिवणकाम येत असेल किंवा टॉईज वगैरे बनवता येत असेल, केक्स वगैरे बनवता येते किंवा काही बेकरी आयटम्स बनवता येतात किंवा पार्लरचं काही येत असेल, तर तुम्ही कुठलाही व्यवसाय सुरू करू शकता. पण जर तुम्ही काहीच शिकला नसाल, तर तुम्हाला सासरकडच्या लोकांनी जर घराबाहेर काढलं, तर अशा वेळी तुमच्याकडे काय पर्याय असतो? मग तुम्ही रडत बसतात. असं न करता आपल्यामध्ये कुठली ना कुठली कला असणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. आणि कुठल्याही कलेला कमी समजू नका. बहुतेक लोकांच्या घरामध्ये म्हणजे थोडे जे वयस्कर लोकं आहेत, ते डान्स ह्या क्षेत्राला ना थोडं कमी लेखतात. तर म्हणजे आजकालची जनरेशन तर नाही तसं काही विचार करत, पण ती पण एक कला आहे. आपण कलेला कलेनुसारच आपण बघितलं पाहिजे. ठीक आहे. मुलींना खूप जास्त शिकवा. आणि काही मुली जी कमी वयामध्ये लग्न करतात किंवा आईवडीलच कमी वयामध्ये लग्न करून देतात, ती सगळ्यात चुकीची गोष्ट आहे मला असं वाटतं. कारण एवढ्या लवकर लग्न करून मुलीच्या अंगावरती ज्या जबाबदाऱ्या येतात, ती जर स्वतःलाच सांभाळू नाही शकत, ती स्वतःच्याच पायावर नीट उभी नाही आहे, तिला तिचा डिसिजन घेण्यात इतपत नॉलेज नाही आहे, अशी व्यक्ती जर लवकर लग्न करते, तर मग ती कसं काय स्वतःची लाईफ पुढे बघणार आहे? ती एव्हरी टाईम तिच्या हसबंडवरती डिपेंडंट राहणे. हसबंड जर म्हणजे चांगला असेल, चांगला म्हणजे कसं, जर सपोर्टिव्ह असेल तुम्हाला, तर तुम्ही काहीही करू शकता. पण तो पण जर जुन्या विचारांचा असेल आणि त्याचं जर देखील हेच म्हणणं असेल,
की जॉब नाही करायचा. कारण मी बऱ्याचशा लोकांशी बोलणं केलेलं आहे, की का बरं हे लोकं जॉब करू देत नाही मुलींना. तर त्यामागचं एकच कारण आहे, की मुलांना असं वाटतं, की त्यांच्या बायका जर जॉब करायला वगैरे गेल्या, तर तिथं कुणाच्या प्रेमात वगैरे पडल्या, तर ना पळून जाऊ मला सोडून. त्या कारणाने मग लोकं जॉब करून देत नाही. मग अशा वेळेस दुसरं काहीतरी करा. मग जर तुमच्यामध्ये टीचिंगची स्किल्स असेल, कुठलेही आर्ट रिलेटेड जर कला तुमच्यामध्ये असेल, तर घर बसल्या देखील तुम्ही खूप साऱ्या गोष्टी करू शकता. वर्क फ्रॉम होम पण करू शकता. फक्त एवढंच आहे, की करण्याची आपल्याला म्हणजे इच्छा असली पाहिजे. विल पॉवर जर असेल, तर तुम्ही भरपूर काही गोष्टी करू शकता. मुली जितकं करू शकतात, तितकं मुलं तर बिलकुल पण करू नाही शकत. ठीक आहे. मुलींमध्ये खूप सहनशीलता आहे, जितकी मुलांमध्ये नाही आहे. तर आणि हल्ली बघतो आपण की म्हणजे बरेचसे कपल्स आहेत, त्यांना मुलगा पाहिजे असतो म्हणून ते सतत चान्स घेत राहतात आणि अशा पद्धतीने त्यांना 2-4 मुली होऊन जातात आणि मग त्यांच्या पाठीवर एखादा मुलगा वगैरे होतो. किंवा मग खूप जास्त मोठा परिवार होतो. पण त्यांना हे कळत नाही की आज कॉम्पिटिशन खूप वाढले आहे मार्केटमध्ये आणि खर्च देखील खूप वाढलेला आहे. एक जर मुलगा किंवा एखादी जर मुलगी असेल, तर आपण तिलाच पूर्ण म्हणजे छान पद्धतीने आपण शिकू शकतो. तिच्यासाठी चांगलं खर्च करू शकतो आणि प्रॉपर्टीमध्ये पण वाद होत नाही. त्या एकाच व्यक्तीला ते सगळं जाणार आहे आणि आणि आपण देखील आपली लाईफ एन्जॉय करू शकतो. म्हणजे काय होऊन जातं, ज्यावेळेस 2-4 मुलं असतात तुमच्या घरामध्ये, तर त्यांच्या शिक्षणामध्ये मग त्यांना सकाळी उठवा, त्यांची अंघोळ वगैरे करा, मग त्यांना टिफिन बनवून द्या आणि मग त्यांचं स्कूलला पाठवा. स्कूलमधनं आल्यानंतर परत खाणं-पिणं, होमवर्क हे ते. म्हणजे मुलीची जी लाईफ आहे ती पूर्णतः त्या मुलाच्या मागेच चालली जाते. म्हणजे ती स्वतःचं आयुष्य ती जगूच शकत नाही. कारण पूर्ण दिवस तिचा त्या मुलांच्या मागेच चालला जातो. तर मग अशा वेळेस एखादा मुलगा किंवा मुलगी असेल आणि तुमच्या घरामध्ये आजी-आजोबा असेल, तर ते देखील तुम्हाला हेल्प करता आणि तुम्ही पण तुमची इतर कामं पण करू शकता. म्हणून नेहमी मला असं वाटतं, की एक अपत्य बस झालं आणि जितकी जास्त अपत्य तुम्हाला असतील, तितकी तुमची लाईफ म्हणजे कमी होते मुलीची. तितकी मुलीमध्ये जी म्हणजे जो यंगनेस असतो ना, तो कमी होऊन जातो. म्हणून एखादं अपत्य किंवा जास्तीत जास्त 2 अपत्य असणं बस बस झालं. त्यापेक्षा जास्त जर असतील, तर मग तुम्हाला तर खर्च तर असणार आहे, अफाट असणार आहे आणि म्हणजे आणि त्यानंतर त्या मुलींचे लग्न करणं, मुलांचं लग्न करणं, शिक्षण, त्यांचे जॉब म्हणजे भरपूर काही गोष्टींना आपण आयुष्यभर सामोरं जात असतो. त्याच्यामुळं थोडं विचारपूर्वक मुलं होऊ द्यात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुलींना, स्पेशली मुलींना खूप साऱ्या गोष्टींचे कोर्सेस, क्लासेस पहिल्यापासून शिकवा. सगळ्या गोष्टी तिला ऑलराउंडर बनवा. कारण तिच्यासाठी कुठली कला, कुठला आर्ट फॉर्म ते कामं येईल ना, ते आपण सांगू नाही शकत. कारण आणि मुलींना कसं मग सासरच्याने बाहेर जरी काढून दिलं, तर त्या त्यांच्या पायावर उभी राहू शकतात. त्यांना रडायची अजिबात गरज नाही आहे. त्या स्वतः काम करू शकतात. स्वतः पायावर उभे राहून स्वतःचं अस्तित्व घडवू शकता आणि कॉन्फिडंटही बनतील त्या लाईफमध्ये. असं घरगुती काम तर प्रत्येक स्त्रीच्या मागे आहे. त्यांना ते सगळं करणंच आहे. रोज उठून स्वयंपाक करा, हे सगळं करणंच आहे. पण ह्या पलीकडे जाऊन जर आपण लाईफमध्ये काहीतरी करत असू ना, तर आपण काहीतरी केलंय याचं समाधान आपल्यालाही मिळतं आणि ज्यावेळेस आपण झोपतो तेव्हा आपल्याला खूप चांगली झोप लागते, की हो बाबा मी काहीतरी लाईफमध्ये अचीव्ह केलंय असं वाटतं. आणि उगाचच नुसतं म्हणजे फॅमिलीच्याच अवतीभोवती, पोरांच्याच अवतीभोवती आणि तेच रोजचं रुटीन, मग त्याला काय अर्थ आहे? तुम्ही एक माणूस म्हणून जन्माला आले, पण मग तुम्ही काय अचीव्ह केलं? तुम्ही गेल्यानंतर तुमचं काय बोलायला पाहिजे? की ती घरकाम छान करत होती. बस एवढं? नाही, असं नाही आहे. आपलं अस्तित्व प्रत्येक मुलीने आपलं अस्तित्व हे घडवलंच पाहिजे आणि त्यातूनच तिची प्रगती होते. अशी होत नाही आणि थोडं जुन्या विचारातनं जरा बाहेर निघा. प्रत्येक जुने विचार हे वाईट असतात असं नाही, पण बरेचसे जे जुने विचार आहे ना, ते ऑर्थोडॉक्स आहे, इंट्रोवर्ड थिंकिंगवाले, ते तशी नका थिंकिंग ठेवू. कारण आता हा जग टेक्नॉलॉजीचा आहे. प्रत्येक गोष्टी फास्ट होतात आणि जे वेडेपणा करतात ना मुलं, खूप कमी वयामध्ये लग्न वगैरे करतात, ते लाईफमध्ये खूप रिग्रेट करतील. कारण त्यांचं आता शिकण्याचं वय आहे. काहीतरी स्वतःमध्ये बदल, थोडं मॅच्युअर बनण्याचं वय असतं आणि त्या वयामध्ये ते लग्न करतात आणि मग मग आयुष्यभर ते फक्त रिस्पॉन्सिबिलिटी पूर्ण करत असतात. ते स्वतःचं आयुष्य काही जगत नाही.
तर थोडं जे आजच्या नवीन पिढीने ना ह्या गोष्टीचा विचार करावा. आणि दुसरी एक गोष्ट की लग्नाला काही वयाची अट नसते. पूर्वीचे लोकं म्हणायचे की योग्य वयामध्ये लग्न झालं की मग मुलं-बाळं वगैरे होता आणि मग आम्हाला पण पिढी तुमची बघायला मिळते, असं तसं. अहो, असं काही नसतं. आपण एक इंडिव्हिज्युअल म्हणून जन्माला आलेलो आहे. आपल्याला काहीतरी करणं आहे, आपल्याला आपलं अस्तित्व घडवणं आहे. कोणाला पिढी दाखवण्यासाठी तुमचा जन्म झालेला नाही आहे. त्यांनी त्यांची मुलं बघितले ते इनफ आहे. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट की तुम्ही कुठल्याही वयामध्ये लग्न करू शकतात. हा फक्त गैरसमज आहे की ह्याच पर्टिक्युलर वयामध्ये मुलींनी लग्न केलं पाहिजे. असं का म्हणून? मुलींनी पहिले स्वतःच्या पायावर उभं राहणं गरजेचं आहे. तिने स्वतःचं अस्तित्व निर्माण करणं गरजेचं आहे, की उद्या जाऊन तिला कुणावरती अवलंबून राहायची गरज नाही आहे. त्यामुळे म्हणजे विचारपूर्वक ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. राहिली बात मुलाबाळांची, तर आता सायन्स आणि टेक्नॉलॉजी इतकी वाढलेली आहे, तुम्ही तर कुठल्या वयामध्ये मुलं जन्माला घालू शकतात. तर तो काही विषय नाहीच आहे. फक्त एवढंच की स्वतःच्या पायावर उभं राहा, काहीतरी करून दाखवा आणि त्याच्यानंतर थोडे मॅच्युअर बना, की हां बाई, मी आता रेडी आहे, की ही लग्नाची रिस्पॉन्सिबिलिटी घेण्यात. तर त्यावेळेस लग्न करा. थोडा विचारपूर्वक पार्टनरचा पण निवड करा. जर मुलगा खंबीर असेल, मुलगा जर स्वतःच्या पायावर उभा असेल, तर मग तो कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला साथ देईल आणि तो तुम्हाला सपोर्ट देखील करेल. पण मुलगा जर व्यवस्थित नाही आहे, तोच आळशी आहे, तोच लाईफमध्ये काही करत नाही, अशा व्यक्तीशी जर तुम्ही लग्न कराल, जर त्याचं बॅकग्राऊंड वगैरे बघून, तर मग अशा व्यक्तींची प्रगती होत नसते कधी पण. त्याच्यामुळे ना आपण आपल्या लाईफचे डिसिजन जे आहे ते खूप विचारपूर्वक घेणं गरजेचं आहे. आणि 18, 19, 20 वर्षामध्ये इतकी मुलांमध्ये मेमरी नसते, म्हणजे इतकं त्यांच्यामध्ये मॅच्युरिटी नसते की ते स्वतःसाठी बेस्ट डिसिजन घेऊ शकतील. म्हणून थोडं मॅच्युअर होऊन जर लग्नाचा डिसिजन घेतला ना, तर तो बेटर असतो कधी पण. तुम्हाला देखील माझं जर मत पटलं असेल, तर तुम्ही मला कळवा. आणि रोज अशा नवनवीन टॉपिक्सवर मी बोलेल. कारण मला असं वाटतं की माझं हे जे मत आहे त्याच्यावरून बरेचसे घरांमध्ये काही सुधारणा होत असेल तर का नाही. ठीक आहे. तर थँक्यू सो मच आणि पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत आपण भेटूया. तोपर्यंत बाय.